नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत, ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत, अशा महिलांच्या खात्यावरती ट्रायल म्हणून ₹1 बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहेत. ज्या महिलांच्या खात्यात ₹1 जमा झालेले आहेत, अशा महिलांनी काहीही करण्याची गरज नाही. ज्या महिलांच्या खात्यावरती हे पैसे अद्यापही आलेले नाहीत, अशा महिलांनी तात्काळ एक काम करा. कोणतं तुम्हाला एक काम करायचं आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा. तर चला मग व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र झालेल्या आहेत, ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत, अशा महिलांच्या बँक खात्यावरती ट्रायल बेस म्हणून फक्त ₹1 जमा करण्यात आले आहे. आता फक्त ₹1 तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही. बाकीची जी काही रक्कम आहे ती सुद्धा तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. हे फक्त ट्रायल बेस म्हणून पाठवण्यात आले आहे. ₹1000 जो हप्ता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे. आता ज्या महिलांचे हे पैसे आलेले आहेत, अशा महिलांनी काही करण्याची गरज नाही. बाकीच्या महिलांनी तत्पूर्वी तात्काळ एक काम करून घ्या. ते काम म्हणजे कोणतं, तर सर्वप्रथम राज्य सरकारच्या माध्यमातून अर्ज करत असताना शासन निर्णय जो घेतला होता त्याच्यामध्ये सुद्धा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला होता की हे पैसे DBT अंतर्गत तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत, म्हणजेच डायरेक्ट ट्रान्सफर अंतर्गत. आता नेमकं DBT म्हणजे काय हे तुम्हाला समजलं नसेल तर आधार लिंक ज्या बँकेत तुमचं झालेलं आहे त्याच बँकेमध्ये हे पैसे तुमचे येणार आहेत. आता आधार लिंक करत असताना बँक शेडिंग जो आधार आहे तो ओके झाला पाहिजे, NPCIला तो लिंक झाला पाहिजे. आता ज्या महिलांनी अंगठा लावून पैसे तुम्ही घेत असाल किंवा यापूर्वी कोणत्याही योजनेअंतर्गत तुम्ही पैसे घेत असाल तर तुम्हाला काही करण्याची गरज नाही. ज्या महिलांचे अकाउंट नंबर फॉर्म भरत असताना वेगळा दिलेला होता आणि आता आधार लिंक वेगळंच दाखवत असेल, अशा महिलांनी सुद्धा काही करण्याची आवश्यकता नाही. पूर्वी जो तुम्ही अर्ज केलेला होता त्यामध्ये हे पैसे जाणार नाहीत. ज्या बँकेमध्ये तुमचा आधार लिंक आहे, म्हणजेच बँकेला आधार शेडिंग आहे, अशाच बँकेमध्ये हे पैसे येणार आहेत. त्यासाठी जवळपास सर्व महिलांनी तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून आधार कार्डच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं आहे. तुमचं आधार कार्ड नेमकं त्या ठिकाणी टाकायचं आहे, म्हणजेच लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आधार शेडिंग बँक खातं कोणतं आहे हे या ठिकाणी पाहता येणार आहे. आता कशा पद्धतीने तो पाहायचा या विषयाचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अगोदरच अपलोड केलेला आहे. ज्यांनी तो व्हिडिओ पाहिलेला नाही त्यांनी तो व्हिडिओ पाहून घ्यावा. तर तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे सर्व डाऊट क्लिअर होणार आहेत. आता परत एक समजून घ्या. भरपूर अशा महिलांनी अर्ज करत असताना वेगळाच अकाउंट नंबर दिलेला होता आणि आधार लिंक वेगळाच दाखवत आहे. तरी काळजी करण्याची गरज नाही, कारण पूर्वी तुम्ही जो अर्ज केलेला होता त्या अकाउंट नंबरवरती हे पैसे येणार नाहीत. आधार लिंक ज्या बँकेत तुमचा आहे त्याच बँकेमध्ये हे पैसे येणार आहेत. आता या ठिकाणी भरपूर अशा महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्याला आतापर्यंत आधार शेडिंग झालेलं नाही. आणि शक्यतो पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पोस्टाचे नवीन डिजिटल खाते काढून घ्यावे. 24 तासाच्या आत आधार लिंक होऊन जातं, बँक शेडिंग होऊन जातं. त्यानंतर तुमचे सर्व पैसे पोस्ट ऑफिसमध्ये सहजरित्या तुम्हाला घेता येतात. तर अशा पद्धतीने 17 तारखेच्या आत ज्या महिलांच्या बँक खात्याला आधार लिंक नाही अशानेच पोस्ट ऑफिसमध्ये खाते काढायचे आहेत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.